नमस्कार मित्र हो, मी रिनेश रंजन. आपण पाहत आहात बातम्यांची बातमी. सन 1998 मध्ये एक अमेरिकन व्यक्ती जवळपास $8 मिलियन मध्ये एक आयलँड विकत घेतो. अर्थात या बेट स्वरूप असलेल्या जमिनीच्या चहूबाजूंनी निळ्याशार पाण्याने व्यापलेला अतिशय सुंदर समुद्र असतो. तब्बल 75 एकरमध्ये असलेला हा नयनरम्य आयलँड म्हणजे अक्षरशः स्वर्गाची अनुभूती. स्वर्गाचीच अनुभूती देणारी इंद्रनगरीच याला म्हणावी लागेल. या आयलँडच्या मध्यभागी एक अतिसुंदर भव्य हवेलीसारखा असा दिव्य भव्य असा एक बंगला आणि या बंगल्याच्या सभोवताली मैदानात अगदी छोटे छोटे लक्झरियस बंगले. मंडळी, एवढंच नाही तर जिम, 2 स्विमिंग पूल, बार, रेस्टॉरंट आणि हेलिपॅड अशा सर्व काही सुखसुविधांनी नटलेलं हे एक खासगी आयलँड. परंतु या स्वर्ग समान भूमीच्या आड दडलेलं होतं एक काळं सत्य. असं एक सत्य, असं एक घोर पाप केंद्र, असा एक गर्भ श्रीमंतांसाठीच्या अय्याशीचा अड्डा. अय्याशीचा अड्डा म्हणजे नेमकं काय हे ऐकाल तर तुमच्या पायाखालची वाळू आज सरकून जाईल. तुम्हाला धक्के बसतील. पण सावरत सावरत हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. 12 ते 18, 12 ते 17 या वयोगटातील अगदी अल्पवयीन मुलींना वेगवेगळे आमिष देऊन या ठिकाणी जगातील गर्भ श्रीमंतांच्या वासनेची भूक भागवण्यासाठी या मुलींना या ठिकाणी आणल्या जायचं. सत्य लक्षात येताच अनेक अल्पवयीन मुलींनी इथून पळून जाण्याचा देखील विचार केला, पण त्या यशस्वी झाल्या नाहीत. कारण चहूबाजूंनी समुद्र, अथांग सागर. एक वेळ अशाच एका 15 वर्षीय मुलीने समुद्रात पळून जाण्यासाठी चक्क उडी घेतली आणि पोहून जाण्याचा प्रयत्न केला, परंतु तिला यश आलं नाही. तिला पकडलं आणि तिचे पासपोर्ट जप्त करण्यात आले. मित्रहो, तुम्हाला अचंबित करणारी ही गोष्ट आहे की या ठिकाणी ग्राहकांच्या रूपाने जगातील कोणकोणते जगप्रसिद्ध लोक येऊन आपल्या वासनेची भूक या ठिकाणी भागवायचे. काय जगप्रसिद्ध सेलिब्रिटी, उद्योगपती आणि पॉलिटिशियन्स अशा सर्व नराधमांसाठी या ठिकाणी पार्टी आयोजित केली जायची आणि मग सोबतच या अल्पवयीन मुलींची व्यवस्था कशासाठी तुम्ही समजदार आहात. परंतु मंडळी, तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही सर्व व्यवस्था करणारा व्यवस्थापक कोण होता? या आयलँडच्या मालकाचं नाव काय होतं? मंडळी, हे नाव आहे जेफ्री एप्स्टीन. एप्स्टीन हा ब्रुकलिनमध्ये विद्यार्थ्यांना गणित शिकवायचा. अर्थातच एक साधा गणिताचा शिक्षक, टीचर. पण त्याच्या नशिबाने अचानक अशी एक कोलांट उडी घेतली की या प्रोफेशनमध्ये असतानाच अचानक अरबपती लोकांचा तो फायनान्स ॲडवायझर म्हणून अगदी अल्पावधीतच नावारूपाला आला. $60 करोड संपत्ती गोळा करून एक मल्टीमिलेनियर म्हणून जगप्रसिद्ध झाला. मग काय, मित्रांच्या रूपाने कोण कोण? साधे मित्र नाहीत. बिल क्लिंटन पासून तर इस्रायलचे माजी पंतप्रधान एहूद बराक आणि पुढे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पर्यंत असे कितीतरी त्याचे व्हीव्हीआयपी मित्र त्याच्या संपर्कात येऊन त्याचे सख्खे दोस्त बनले. मित्र, कुठेही जाऊ नका. आज जाणून घ्या या पापकथेची इत्तमभूत सत्य कथा आणि आपल्या देशाचे, भारताचे या कथेशी जुळणारे काटेरी तार कुठवर पोहोचले आहेत ते देखील जाणून घेणं एक भारतीय म्हणून आपल्याला महत्वाचं आहे. एप्स्टीन आयलँडवर जे काही काळं कृत्य सुरू होतं ते अनेक वर्ष सुरू होतं. अनेक वर्षांपासून जगाच्या ते पडद्याआड होतं, लपून होतं. परंतु सन 2005 मध्ये पोलिसात एक छोटीशी तक्रार नोंदवली जाते आणि बस एवढाच या काळ्या कामाचा भांडाफोड होण्यासाठी एक ट्रिगर पॉइंट तयार होतो. मार्च 2005 मध्ये फ्लोरिडा येथील पाम बीच परिसरात एक 14 वर्षाची मुलगी आणि तिचे पालक लोकल पोलीस ठाण्यात या प्रकरणाची तक्रार घेऊन जातात. ती मुलगी त्या तक्रारीत लिहिते, पोलिसांना सांगते की रॉयल पाम बीच शाळेमधील तिची एक वर्गमैत्रीण, एक तिची क्लासमेट तिला एका श्रीमंत माणसाकडे घेऊन गेली होती आणि तिला सांगितलं होतं की फक्त मसाज करायची आहे, मसाज द्यायची आहे आणि त्या बदल्यात मग तिला $200 ते $300 मिळतील असं आमिष तिला दाखवण्यात आलं. परंतु त्या ठिकाणी ती मुलगी पोहोचल्यावर आपल्या मैत्रिणीसोबत तिथे मात्र वेगळंच काहीतरी घडायला सुरुवात झाली. एप्स्टीन त्या ठिकाणी फक्त टॉवेल गुंडाळून अर्धनग्न अवस्थेत बसून होता.
एप्स्टीन त्या मुलीला आपल्या अंगावर असलेले कपडे काढायला सांगतो आणि पुढे इतकं विदारक आणि इतकं विपरीत घडतं ते तुम्हाला या ठिकाणी सांगू शकत नाही. घडलेली कहाणी ही मुलगी अशा प्रकारे पोलिसांना सांगते. पोलीस आपल्या स्किलप्रमाणे, त्यांच्या सवयीप्रमाणे आणखी विचारपूस करतात. पोलीस म्हणतात, या ठिकाणी जाणारी आणखी कोणती मुलगी आहे का तुमच्या व्यतिरिक्त? तर लगेच आणखी वेगळ्या 2 मुलींची नावं पुढे येते. पोलीस त्या 2 मुलींचा शोध घेतात, तिचं स्टेटमेंट घेतात, तिला विचारपूस करतात. तेव्हा आणखी अशा 4 अल्पवयीन मुलींचा शोध लागतो. याप्रमाणे 1च्या 2 आणि 2च्या 4 अशा प्रकारे तब्बल 35-36 मुली या एप्स्टीनच्या शिकार झालेल्या पोलिसांना आढळतात. अशा प्रकारे एकूण 35 मुलींचे स्टेटमेंट्स पोलीस नोंदवतात, बयान लिहून घेतात. तेव्हा एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात येते की सर्व मुलींची कहाणी अगदी एकसारखीच होती. प्रत्येकीला मसाजचं कारण सांगूनच एप्स्टीनने जाळ्यात अडकवलं होतं. मग दुसरीला आणण्यासाठी पैसे दिले जायचे आणि अशा प्रकारे मुली गोळा व्हायच्या. प्रत्येक मुलीला दुसरी मुलगी आणण्यासाठी खूप जास्त पैसे देण्यात यायचे. अशा प्रकारे गरीब परिस्थितीतील मुलींना या वाटेवर आणण्यात जेफ्री एप्स्टीन अगदी यशस्वी झाला होता. ही सर्व कहाणी पोलीस ऐकून घेत असताना हा खेळ फार मोठा असल्याची जाणीव पोलिसांना होते. पोलिसांना वाटतं हा खूप मोठा गिरोह आहे. पाहता पाहता मे 2006 पर्यंत 1 वर्षाच्या कालावधीतच पोलीस जेफ्री एप्स्टीनच्या या काळ्या कर्तृत्वाची पाम बीच पोलिसांनी फार मोठी फाईल तयार करून घेतली होती. ही केस एवढी मजबूत, एवढी स्ट्रॉंग तयार करण्यात आली की नंतर अनेक तपास यंत्रणांच्या माध्यमातून देखील ही आणखी पुरावे गोळा करण्यात आले, प्राप्त करण्यात आले. फ्लोरिडापासून न्यूयॉर्क आणि न्यू मेक्सिको पर्यंत अनेक अल्पवयीन मुलींचे स्टेटमेंट्स घेण्यात आले. त्यामुळे इंटरनॅशनल सेक्स ट्रॅफिकिंगचा आरोप टाकण्यात आला. त्या आरोपावर शिक्कामोर्तब करण्यात आला. 36 अल्पवयीन पीडिता आणि डझनभर साक्षीदारांच्या साक्षीने ही केसच एवढी मजबूत झाली आणि इतकं मजबूत आरोपपत्र या प्रकरणाचं तयार करण्यात आलं की आयुष्यभर जेफ्री एप्स्टीन हा कारागृहातच सडायला हवा होता. परंतु पडद्याआड काही वेगळंच शिजत होतं. एप्स्टीनच्या वकिलांसोबत सौदेबाजी सुरू केली होती, सरकारच्या वतीनं सुरू केली होती आणि ही डील फक्त एप्स्टीनला वाचवण्यासाठी सुरू होती. काहीतरी थातूरमातूर चार्जेस लावून एप्स्टीनला थोडीफार सजा होईल आणि तो लवकरच बाहेर येईल, अशा प्रकारे प्रयत्न सुरू होता. आणि अशा प्रकारे मग 30 जून 2008 एप्स्टीन न्यायालयात हजर होतो आणि 2 थातूरमातूर लागलेल्या कलमांवरून, चार्जेसवरून तो कोर्टात माफी मागतो, गिल्टी म्हणतो आणि मग त्याला फक्त 18 महिन्यांची थातूरमातूर शिक्षा सुनावली जाते. एप्स्टीनला पाम बीच कारागृहात अतिशय VIP ट्रीटमेंट दिल्या जाते. अर्थातच आशीर्वाद कुणाचा ते पुढे कहाणीमध्ये तुम्हाला कळेल. एवढी त्याची खातरदारी कारागृहात होते मित्र हो की एप्स्टीन फक्त रात्री झोपण्यासाठी कारागृहात जात असतो. तो दिवसभर आपल्या लक्झरियस बंगल्यात आराम करतो. इतर वेळी दिवसभर त्याला मोकळं सोडल्या जाते. एवढंच नाही तर शिक्षा पूर्ण होण्याच्या 5 महिने अगोदरच म्हणजे जुलै 2009 मध्ये त्याची कारागृहातून सुटका करण्यात येते. हे सर्व मॅनेज झालं कशामुळे? त्या एका डीलमुळे. आणि आता इथून पुढे या कहाणीचा टर्निंग पॉइंट लक्षपूर्वक ऐका. नाव ऐका. ज्या अलेक्झांडर एकॉस्टा याने या केसची डील केली होती आरोपींच्या वकिलासोबत, तोच अलेक्झांडर एकॉस्टा पुढे चालून एप्स्टीनचा पूर्वीचा मित्र डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारमध्ये अलेक्झांडरची सेक्रेटरी ऑफ लेबर या उच्च पदावर नियुक्ती होते. पुढे काही वर्षांपर्यंत एप्स्टीन एक सामान्य जीवन जगतो. सामान्य म्हणजे काय? तर आपल्या प्रायव्हेट जेटमधून प्रवास करतो, आपल्या आयलँडवर लॅविश लाईफ जगतो, पार्ट्या करतो आणि जगातील पॉवरफुल, अगदी उच्चभ्रू, गर्भ श्रीमंत लोकांच्या दररोज संपर्कात असतो. मित्र हो, सत्यकथा इथे संपते. खलनायक कायद्याच्या डोळ्यात धूळ झोकून दीर्घ शिक्षेला चकमा देऊन आपल्या आयलँडवर मजा मारत मोकळा फिरतो. परंतु बघा, नियतीला मान्य नसते. जगाच्या एका कोपऱ्यात एक महिला पत्रकार संधीच्या शोधातच असते.
एप्स्टीनला निर्दोष मुक्तता मिळू नये, तो पुन्हा जेरबंद व्हावा, यासाठी ती जीवाची बाजी लावून एप्स्टीनला बेड्या ठोकण्याचा मनापासून निर्धार करते. ती इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिस्ट होती. काय नाव? जुली क्नाइप ब्राउन, जी मायामी हेरल्ड वृत्तपत्रासाठी काम करत होती. सन 2009 मध्ये एप्स्टीनची कारागृहातून सुटका झाल्यानंतर जुली आपली सामाजिक बांधिलकी समजून, आपलं पत्रकारितेचं कर्तव्य समजून या केसचा मागोवा घेऊ लागली. महिला पत्रकार जुली वर्षानुवर्षे या केसचा संपूर्ण अभ्यास करून नोव्हेंबर 2018 मध्ये, म्हणजे त्याची एप्स्टीनची सुटका झाल्यापासून जवळपास 9 वर्षांनंतर, ही आपली रिपोर्ट, ही सविस्तर बातमी वृत्तपत्रातून प्रकाशित करते. कशा प्रकारे सरकारी व्यवस्थेने एप्स्टीनला वाचवले, ही सर्व माहिती ती पुराव्यानिशी सार्वजनिक करते, वृत्तपत्रातून छापून टाकते. बघता बघता ही बातमी सर्वत्र पसरते. लोकांचा विवेक जागा होतो. पुन्हा लोक जागरूक होतात. सर्वसामान्य जनता आक्रमक होते. आंदोलनं होतात आणि एप्स्टीनला बेड्या ठोकण्याची आता मागणी होते पुन्हा. आणि याच लोकांच्या दबावामुळे न्यूयॉर्कमध्ये पुन्हा इन्व्हेस्टिगेशन नाईलाजाने सुरू करावं लागतं. पूर्वीचे साक्षीदार होतेच, परंतु जुलीने त्यांच्या नव्याने पुन्हा मुलाखती घेऊन पुरावे आणखी मजबूत उभे केले होते. हे मजबूत पुरावे असल्याने अखेर जुलै 2019 मध्ये एप्स्टीनला पुन्हा अटक करण्यात आली आणि अंतिम सुनावणीत एप्स्टीनला 45 वर्षाची शिक्षा सुनावली जाऊ शकत होती. कोर्टात सुनावणी सुरूच होती, तारीख पे तारीख जसं म्हणतो आपण. परंतु पुन्हा या कहाणीत एक मोठा ट्विस्ट येते. 10 ऑगस्ट 2019 मध्ये एप्स्टीन कारागृहात अचानक मृत अवस्थेत सापडतो आणि ऑफिशियली हे कळवलं जातं की एप्स्टीनने एका बेडशीटच्या सहाय्याने आत्महत्या केली. परंतु या ठिकाणी कारागृहात मित्र परिस्थिती मात्र वेगळीच होती. यावरून अनेक प्रश्न निर्माण झाले. एकतर एप्स्टीन हा आपल्या सेलमध्ये एकटाच होता आणि योगायोग बघा, त्या सेलमधील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे बंद होते आणि कारण सांगितलं गेलं की काही तांत्रिक बिघाडामुळे सीसीटीव्ही कॅमेरे बंद होते. त्यामुळे काहीही पुरावे नाही की एप्स्टीनने खरंच आत्महत्या केली, की त्याचा कोणी मर्डर केला, त्याचा खून करण्यात आला आहे. या ठिकाणी प्रामुख्याने एक लक्षात घ्या की एप्स्टीनने आत्महत्याच केली आहे हा नरेटिव्ह सेट करण्यामागे जे लोक होते ते कोण होते हे लक्षपूर्वक ऐका. ते लोक होते डोनाल्ड ट्रम्प यांचे समर्थक. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प एका ट्विटला ट्विट करतात. ते ट्विट असं असतं की एप्स्टीनची आत्महत्या नसून हा मर्डर होता. एप्स्टीनकडे बिल क्लिंटनची माहिती होती, त्यामुळे बिल क्लिंटननेच एप्स्टीनचा खून केला. आणि याच ट्विटला ट्रम्प यांनी रिट्विट केलं आणि याच संधीचा फायदा घेऊन 2024च्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प हाच मुद्दा घेऊन प्रचारात उतरतात आणि म्हणतात, मी पुन्हा राष्ट्राध्यक्ष झालो तर लगेच एप्स्टीनची फाईल उघडणार. त्यानंतर अनेक मुलाखतींमध्ये त्यांना विचारलं जातं की काय आपण पुन्हा जर का राष्ट्राध्यक्ष झाले तर एप्स्टीनची फाईल जनतेपुढे आणाल का, असं पत्रकार विचारतात. तेव्हा पत्रकारांपुढे देखील वारंवार डोनाल्ड ट्रम्प फाईल उघडण्याचं आश्वासन देतात. यस, मी फाईल उघडणार. मग जानेवारी 2025 मध्ये ट्रम्प पुन्हा दुसऱ्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनतात. आता सर्वांना प्रतीक्षा असते की एप्स्टीन सांगितल्याप्रमाणे फाईल रिलीज करतील. ज्या समर्थकांनी लोकांमध्ये मुद्दा पुरवला होता या फाईलीचा, ते समर्थकच स्वतः यासाठी उत्सुक असतात ट्रम्पचे. परंतु जुलै 2025 मध्ये ट्रम्प सरकारच्या न्याय विभागाने जाहीर केलं की एप्स्टीनच्या ग्राहकांची कुठलीही यादी उपलब्ध नाही. अर्थात जे अय्याशी करायला त्या आयलँडवर जायचे ते ग्राहक. आणि ती फाईल आता रिलीज होणार नाही. त्यानंतर ट्रम्प यांनी देखील लगेच युटर्न घेतला आणि जाहीर भाषणांमधून हा बोरिंग मुद्दा आहे असं स्वतःच सांगू लागले. हा तर विरोधी पक्षाचा मुद्दा आहे, हा डेमोक्रॅटिक पार्टीचा मुद्दा आहे, हा विरोधाला विरोध आहे, अशा प्रकारे लोकांना भ्रमित करू लागले. कोण? ट्रम्प. इतर महत्वाच्या मुद्द्यांवर आपण बोलायला पाहिजे, एप्स्टीन सारख्या फालतू मुद्द्यांवर आपण बोलू नये असं वारंवार ते अशा मुद्द्यांवर बोलून आपली एनर्जी वाया घालू नये असे ट्रम्प बोलू लागले. परंतु ज्या मुद्द्यावर समर्थकांनी ट्रम्पला विजय मिळवून दिला होता
तो मुद्दा त्यांचे समर्थक कसे विसरतील? ते विसरले नाहीत. एलॉन मस्कने तर थेट ट्विट केलं की एप्स्टीन फाईलमध्ये डोनाल्ड ट्रम्पचा उल्लेख आहे, त्यामुळे ही फाईल रिलीज नाही होणार. परंतु नंतर त्यांनी ते ट्विट डिलीट केलं. पण तोवर लोकांपर्यंत ही बातमी पोहोचली, सर्वश्रुत झाली. आणि प्रत्येक देशात तुम्हाला ठाऊक आहे, खोजी बुद्धीचे लोक असतातच, ते खोदून काढतात. अखेर अशा खोजी बुद्धीच्या लोकांनी शोधून काढलं की डोनाल्ड ट्रम्प आणि एप्स्टीन यांच्यात फार जवळची मैत्री होती. मग काय, एका वृत्तपत्रात बातमी प्रसिद्ध झाली की ट्रम्प आणि एप्स्टीन हे 1980 पासून जवळपास 20 वर्षपर्यंत बेस्ट फ्रेंड होते. चांगली मैत्री होती त्यांच्यात. ट्रम्पच्या प्रत्येक पार्टीत एप्स्टीन सहभागी असायचा, तेव्हा अनेकदा मी कोणत्या महिलांशी काय करत होतो हे देखील ट्रम्पने एप्स्टीन पुढे अगदी उघडपणे सांगितलं होतं. एवढंच नाही तर एप्स्टीनच्या प्रायव्हेट जेटमध्ये देखील ट्रम्पने अनेकदा प्रवास केला आहे. अशा बातम्या वारंवार झळकू लागल्या आणि या बातम्या आल्या, सर्वश्रुत झाल्या, सार्वजनिक झाल्या. अखेर नोव्हेंबर 2025 मध्ये युएस काँग्रेसने हा सगळा हलकल्लोळ ऐकून थकल्याने एक बिल पारित केलं की न्याय विभागाने फक्त 30 दिवसांच्या आत एप्स्टीनच्या सर्व फाईल्स रिलीज कराव्यात. जेव्हा पार्लमेंटमध्ये या विषयावर मतदान झालं तेव्हा रिपब्लिकन पार्टी आणि तिथली डेमोक्रॅटिक पार्टी दोन्ही पक्षातील नेत्यांनी या बिलासाठी भरपूर सपोर्ट केला. भरपूर. तुम्हाला ठाऊक आहे, इंडियन पार्लमेंटमध्ये राजकीय पक्षांचे सर्वेसर्वा जे असतात, अर्थात जे हायकमांड असतात, जे मुख्य असतात, ते आपल्या इच्छेप्रमाणे लोकसभा सदस्यांना मतदान करण्यासाठी दबाव आणू शकतात अशा बिलासाठी वगैरे. परंतु त्या ठिकाणी असं अजिबात होत नाही. तिथल्या सदस्यांना अशा प्रकारे स्वातंत्र्य आहे आणि त्यामुळेच इच्छा नसतानाही हे बिल पास होऊ शकलं आणि अखेर 19 नोव्हेंबर 2025ला अगदी नाईलाजाने ट्रम्प यांना या बिलावर सही करावी लागली. तेव्हा डोनाल्ड ट्रम्पच्या समर्थकांना वाटलं की बिल क्लिंटन यांचं नाव या फाईल्समध्ये अग्रणी असेल, पण तसं घडलं नाही. जेव्हा 19 डिसेंबर 2025चा हा दिवस उजाडला मित्र हो, आणि तिथल्या न्याय विभागाने फक्त काही हजार कागदपत्रेच फक्त रिलीज केली. नंतर 23 डिसेंबरला पुन्हा जवळपास 30,000 डॉक्युमेंट्स रिलीज केले. परंतु यामधील अर्ध्या अधिक डॉक्युमेंट्समध्ये अनेक ओळींवर मार्कर पेन फिरवून त्या ओळींमधील काही शब्दांना खोडण्यात आलं. अर्थात ते पूर्ण वाक्य काय सांगते आहे, त्याचा अर्थ काय लागतो हे कळत नव्हतं. परंतु लोकांनी जेव्हा ही कागदपत्रे अगदी बारकाईने वाचली, लोक तर लोकच असतात, बारकाईने वाचली, तेव्हा बिल क्लिंटन यांच्या बाबतीत अतिशय कमी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या बाबतीत अधिकाधिक माहिती त्या कागदपत्रांमधून पुढे आली. वारंवार या फाईल्समध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचं नाव अग्रणी होतं, अगदी अग्रणी. डोनाल्ड ट्रम्प यांनी एकूण 8 वेळ एप्स्टीन सोबत प्रायव्हेट जेटने प्रवास केला होता, हे देखील त्या कागदपत्रांच्या आधारे समजलं. नंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्या ड्रायव्हरने एक खुलासा केला होता की एअरपोर्टवर ट्रम्प यांना सोडताना ट्रम्प एप्स्टीन सोबत बोलत होते आणि जेफ्री ते फोनवर करत होते, त्यामुळे ड्रायव्हरच्या लक्षात आलं की हा फोन कॉल कोणाला होता. आणि त्या बोलण्यात यंगर लेडी हा शब्द वारंवार वापरला जात होता. पुढे खुलासा मग नंतर झाला, ज्या महिलेवर अत्याचार झाला होता त्यात एप्स्टीन आणि डोनाल्ड ट्रम्प हे दोघंही सहभागी होते असं त्या महिलेनं खुद्द सांगितलं. हे देखील त्या कागदपत्रांच्या आधारे कळलं. नंतर एप्स्टीन कारागृहात असताना त्याने एक पत्र लिहिलं एका मित्राला. त्या पत्रात देखील डोनाल्ड ट्रम्प यांचा उल्लेख एप्स्टीनने केला होता. त्यात म्हटलं होतं एप्स्टीनने कारागृहात असताना की ट्रम्प आणि मी एकाच प्रकारच्या मुलींना पसंत करायचो. आमच्या दोघांच्या सवयी एकसारख्याच होत्या. आम्ही दोघं चांगले मित्र होतो. आमची दोघांची चॉईस एकसारखीच होती. पण मी सध्या कारागृहातलं अन्न खातो आहे आणि ट्रम्प राष्ट्राध्यक्ष आहेत. जीवन किती अनफेअर आहे असंही त्या पत्रातून, त्या फाईल्सद्वारे त्यांनी दुःख व्यक्त केलं होतं आणि ते जनतेपुढे कागदपत्रांच्या द्वारे आलं. ज्या एप्स्टीन फाईल्सला ट्रम्प यांनी निवडणुकीचं शस्त्र बनवलं होतं, साधन बनवलं होतं, तेच साधन, तेच शस्त्र आज डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर उलटलं आहे. परंतु आणखी महत्वाचं हे आहे की आणखी 10 लाख कागदपत्रे रिलीज व्हायचे आहेत. आणखी पुढे काय होईल, आपल्या पुढे काय येईल हे सांगता येत नाही. परंतु या फाईल्समध्ये आणखी खोडाखाड करणे सुरू असल्याने याला विलंब होत आहे असंही न्याय विभागाकडून सांगण्यात येत आहे. रिलीज झालेल्या अनेक कागदपत्रांवर, अनेक फाईल्सवर देखील काळ्या मार्करने अनेक शब्द मिटवल्या गेले आहेत, जेणेकरून ते वाक्य पूर्ण
जनतेला कळणार नाही असाही प्रयत्न होतो आहे. मंडळी, या व्हिडिओच्या शेवटी एक महत्त्वाची गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. या फाईल्समध्ये काही भारतीयांची देखील नावं आहेत असं बोलल्या जात आहे. काही दिवसातच तुम्हाला आपल्याच चॅनलवरून हे स्पष्ट होईल. अनिल अंबानी, मीरा नायर यासारख्या नावांचा समावेश आहे. अनिल अंबानी आणि नरेंद्र मोदी यांचा संपर्क राफेलच्या दरम्यान झाला होता हे तुम्हाला ठाऊक आहे. काही वर्षांपूर्वी मैत्री सुद्धा दाट होती अनिल अंबानीशी. त्यामुळे एप्स्टीन फाईल्सचे काटेरी तार भारतात कुठपर्यंत पोहोचणार आहेत हे पुढे बघावे लागणार आहे. मंडळी, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती, हा व्हिडिओ पोहोचवा. मंडळी, ही माहिती, हा रेफरन्स आपण घेतला आहे ध्रुव राठी यांच्या बातमीवरून. नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र.